मतचोरीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे। मुंब्रा मतदार यादीतून नगरसेवकांचं नाव गायब केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। सुधीर भगत यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी हा डाव खेळल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केलाय। काय पोस्ट केलंय जितेंद्र आव्हाडांनी आपण पाहूया। सुधीर भगत हे मुंब्र्यात 3 वेळा नगरसेवक होते। त्यांच्या वडिलांना ओळखत नाही असं एकही घर मुंब्र्यात नाही। त्यांच्या वडिलांच्या नावे रामचंद्र नगर नावाचं एक नगरच आहे। त्या ठिकाणी असलेलं त्यांचं घर 100 वर्षाहून अधिक जुनं आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर आता उघडकीस आलंय की त्यांचं नावच मतदार यादीतून गहाळ करण्यात आलंय। सुधीर रामचंद्र भगत हे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळेच या प्रबळ उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून काढण्याची प्रक्रिया करण्यात आली आणि पकडली गेली। यातील हास्यास्पद बाब ही आहे की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार अर्ज केल्यानंतर ते त्यांच्या निकालात म्हणतात की अनावधानानं चुकीनं आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गफलत झाली आणि तुमचं नाव वगळण्यात आलं। त्यामुळे तुमचं नाव यादीत आणतो पण तुम्ही मतदान करू शकणार नाही, तसं तुम्ही निवडणूकही लढवू शकणार नाही, कारण 1 जुलैपूर्वी तुमचं नाव मी टाकू शकत नाही असं या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय।